येवला तालुक्यातल्या देशमाने येऊरगाव इथल्या रस्त्याच्या खडीकरणाचं काम रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलं। या कामातून इथल्या ग्रामस्थांच्या हाताला काम मिळालं खरं, पण मजुरी काही मिळालीच नाही। पोस्ट खात्याच्या निष्काळजीपणामुळे या मजुरांची दिवाळीही अंधारातच गेली। मनरेगा अंतर्गत देशमाने ते नेऊरगाव या रस्त्याचं खडीकरणाचं काम सुरू करण्यात आलं। यासाठी 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला। 1600 मीटरच्या रस्त्याच्या कामामुळे अनेक मजुरांच्या हाताला काम मिळालं। सुमारे 48 मजुरांनी प्रतिदिन 163 रुपये रोजंदारीने इथे काम केलं। 4 महिन्यांपासून सुरू झालेलं हे काम आता अंतिम टप्प्यात आलंय। रस्त्याच्या कामाची संपूर्ण देखरेखही आता ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येते। असं असतानाही इथे काम करणाऱ्या मजुरांना आजही मजुरी मिळालीच नाही। हक्काची मजुरी मिळावी यासाठी या मजुरांनी वारंवार पंचायत समिती कार्यालयात मागणी केली। त्यानुसार पंचायत समितीनं या मजुरांचं 1,30,000चं वेतन मजुरांच्या बँक आणि पोस्ट खात्यात जमा केलं। बँकेतला निधी या मजुरांना मिळाला, मात्र पोस्ट खात्यात जमा झालेला 1 लाखांचा निधी अद्यापही मिळाला नाही। निधी मिळावा यासाठी या मजुरांनी माहितीच्या अधिकाराचा वापर केला, मात्र त्याचाही काहीच उपयोग झाला नाही। पोस्टात 30-35 लोकांचे पैसे तर ते तसेच जमा आहे। तर 4 तारखेला मालेगाववरून सुटलेले आणि 25 तारखेला येवला याला आपल्या पोस्ट ऑफिसला आलेले। तर ते पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही माहिती मागितली तर ते देईना, कोणत्याच प्रकारचे पैसे जमा नाही म्हणत सुटले। तर आम्ही त्यांना पूर्ण माहिती नेलेली पंचायत समितीतून, तरी ते आम्हाला लेखी देईना आणि काहीच करेना। वारंवार तक्रारी करूनही मजुरांच्या पदरी निराशाच पडत होती। त्यामुळे या मजुरांनी थेट झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। आमच्या प्रतिनिधींनी या मजुरांची भेट घेतली आणि त्यांना घेऊनच येवल्याचं पोस्ट ऑफिस गाठलं। झी हेल्पलाईनची टीम आल्याचं कळताच पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचं धाबदन आणलं। आमच्या प्रतिनिधींनी पोस्ट मास्तरांना गाठलं आणि मजुरांची कैफियत त्यांच्यासमोर मांडली। मजुरांची टोलवाटोलवी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली। पोस्ट मास्तरांनी तातडीनं याची दखल घेत सर्व मजुरांचे पैसे सोमवारपर्यंत अदा करण्यात येतील असं आश्वासन झी हेल्पलाईन दिलं। पोस्ट मास्तरांनी दिलेल्या आश्वासनामुळे आता लवकरच या मजुरांना त्यांची मजुरी मिळणार आहे। उशिरानं का होईना आपल्या लढ्याला न्याय मिळाल्यानं या मजुरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। चेतन कोळस, झी मीडिया, येवला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।